साहेब, काल ना एकनाथ शिंदेची कुडाळमध्ये एक सभा झाली आणि त्यामध्ये असं म्हणताना म्हणाले की महायुती समोर कोणाची डाळ शिजणार नाही. निलेश एकत्र आहेत, 25 लोक अगोदरच निवडून आलेले आहेत, हा इतिहास घडला, तर समोरच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होईल एवढी ताकद आपल्याकडे आहे. खरं तर एकनाथ शिंदे यांनी जे गद्दारी करून जे पैसे मिळवले आणि त्याच्या बळावर ते निवडणूक लढवत आहे. आपण भेटत असाल की लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये त्यानंतर झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नितेश राणे आणि निलेश राणे यांनीच एकमेकाची पोलखोल केली होती की 10,000 रुपये मतदाराला वाटतायत, 25 लाख पकडलेत. गेल्यावेळी हेलिकॉप्टरमधनं पैसे आले, ते आम्ही व्हिडिओ केल्यामुळे आता ह्यावेळी पैसे वेगळ्या पद्धतीने येतील. आणि त्यामुळे तुम्ही पैसे न वाटता जर निवडणुका लढवल्यात तर तुमची काय ताकद आहे ती तुम्हाला निश्चित दिसून येईल. आपल्याला माहिती असेल की कालच्या जे या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत ते सगळ्या उमेदवारांनी पैसे घेतले, त्यांचे बॅनर रस्त्यावर लागले आणि त्यामुळे आज जे उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांकडे सुद्धा अनेक पैशाची ऑफर होती, परंतु हे उमेदवार ठामपणे या ठिकाणी उभे आहेत. आणि म्हणून माझी सगळ्या सिंधुदुर्गवासियांना कळकळीची विनंती आहे की या विरोधी पक्षातले जे उमेदवार आहेत त्यांना अनेक आमिष येऊन ते विरोधी पक्ष म्हणून तुमच्या भूमिकेवर ठाम राहिलेले आहेत आणि त्यांना ते निश्चित निवडून देतील याची मला खात्री आहे. तर एक सातत्याने आपले एकनाथ शिंदे आरोप सभेमध्ये करत असतात तो म्हणजे यापूर्वीचं सरकार म्हणजे उद्धव ठाकरेंचं वेगळं सरकार म्हणजे स्थगिती सरकार, तर आता हे सरकार जे प्रगती. खरं तर एकनाथ शिंदेना जे आजूबाजूला 2 राणे बसले आहेत त्यांनी एकाने सांगितलं नाही की उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जी रत्नसिंधू योजना आणली होती त्याला 150 कोटी रुपये दिले होते आणि हेच केसरकर त्याचे अध्यक्ष होते आणि आता वर्षभर ही योजना बंद आहे, या योजनेतले ऑफिस बंद आहेत, या योजनेतले कर्मचारी काढून टाकलेत आणि त्यामुळे त्याच्याबद्दल काय बोलत नाही. त्यामुळे ह्या योजनेबद्दल बोला ना तुम्ही. शासकीय मेडिकल कॉलेजचं काम कसं सुरू आहे, किती धीम्या गती सुरू आहे ह्याबद्दल बोला. आणि त्यामुळे जे उद्धवजी साहेबांनी मंजूर केलेली कामं सुद्धा तुम्ही रखडवत आहे. आज सरकारकडे निधी नाही आहे आणि वारंवार वेगवेगळ्या घोषणा करण्याचं काम निवडणूक आलं की करतायत. निवडणुका तुम्ही फक्त पैशाने जिंकतायत आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे की जर आपण ह्या सगळ्या गोष्टी नाही केल्या तर आपण निवडणूक जिंकत नाहीत. म्हणून तुम्हाला ह्या छोट्या छोट्या निवडणुकीसाठी सुद्धा तुम्हाला दारोदार लोकांमध्ये यावं लागतं. कोणी मायकाला आला तरी माझी लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, ठरल्याप्रमाणे 21 रुपये आम्ही देणार, आम्ही प्रिंटिंग मिस्टिंगवाले नाही तर द्यायला जाणार. आज आपण बघित असाल की लाडक्या बहिणीतले पैसे घेतल्यानंतर तुम्ही निवडणुका जिंकल्या, परंतु किती लाडक्या बहिणींचे पैसे सुरू आहेत? आज किती लाडक्या बहिणींचे फॉर्म बाद गेले आहेत? आज 2100 रुपयाचा वायदा तुम्ही केला होता, आता 1.5 वर्ष झालंय, तो वायदा कुठे राहिला आहे? ह्या सगळ्या गोष्टी आहेत. या मतदारसंघातील आमदार गायब होता, दिसत नव्हता, तर 25 उमेदवार आम्ही हे बिनविरोध निवडून आले, तुम्हाला तुमचे उमेदवार सांभाळता येत नाही, मग आमच्यावर आरोप का करतो असं नितेश राणे म्हणतात. नाही, खरं तर आपण बघितलं असाल की नितेश राणेंनी ज्या पद्धतीने निवडणुका जिंकण्याचा घाट घातला आहे, लोकांना ज्या पद्धतीने पैसे देऊन निवडणुका हे केल्या आहेत आणि आज रवींद्र चव्हाणांची ताकद त्यांनी वापरून ह्या निवडणुका जिंकल्यात आणि आता रवींद्र चव्हाणांना बाजूला फेकलं आहे. या सगळ्या गोष्टी लोकांसमोर आपल्याला नेल्या पाहिजे. महत्वाचा प्रश्न शेवटचा, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्हाला निधी किती दिला विचारा जरा, आणि आता आम्ही परतफेड जर करू असू त्यात काय चुकलं? नाही, खरं तर एकदा नितेश राणेंनी कधीतरी एकदा एकत्र यावं, एका टेबलवर यावं आणि त्यांनी सांगावा की उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना मुख्यमंत्री असताना निधी किती आला या जिल्ह्यामध्ये आणि आता किती आला. आज बजेटमध्ये, जिल्ह्याच्या बजेटमध्ये नियोजनच्या पैशाच्या व्यतिरिक्त जिल्ह्याच्या बजेटमध्ये गेल्या 2 बजेटमध्ये एकही पैसा या जिल्ह्याला मिळाला नाही. ही वस्तुस्थिती आहे.